ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 ड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अनिल बबन मोरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत घराघरात जाऊन समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन श्री अनिल मोरे यांनी दिलेले आहे। हा प्रभाग माझा परिवार आहे। केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर कायमस्वरूपी लोकांच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले आहे। शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून अनिल बबन मोरे यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 ड मधून कोण विजयी होणार याकडे संपूर्ण ठाणे शहराचे लक्ष लागले आहे। महाराज दिल्ली आघाडीचे उमेदवार यांना प्रचंड मत नमस्कार, मी योगिता मुक्काम पोस्ट ठाणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज प्रचाराचा 7वा दिवस आहे, तर आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दल प्रतिक्रिया। काका, आज प्रचाराचा 7वा दिवस आहे, तुम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहात, तर लोकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? बघा, मी प्रत्येकाच्या घरी जातोय उमेदवारांबरोबर आणि प्रतिसाद म्हणाल तर खूप छान प्रतिसाद होतोय। कारण लोक सरळ सरळ बोलतायत की जे हे बाकीचे वॉर्ड नंबर 19 चे बाकीचे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल लोक असे बोलतात की यांनी 5 वर्ष आमच्यासाठी काहीच केलं नाही, फक्त हे बॅनरबाजी, लोकांना पैसे देणं आणि त्या पैशांच्या जीवावर निवडणुका निवडून आणणं हाच त्यांचा त्या लोकांचा मत आहे असं त्यांना वाटतंय। म्हणून आम्ही लोकांना क्लिअर सांगितलंय की बाबांनो, हे उमेदवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते 4 उमेदवार नवीन आहेत। हे नवीन असल्यामुळे त्यांच्याकडे पैशाचा पाठबळ कमी आहे, सगळे गरीब गरीब घराण्यातून आलेले आहेत। तर तुम्ही त्यांना एक संधी द्या, पैशाला भूलू नका, कारण का जे पैसा तुम्हाला देतात तो पैसा तुमच्या टॅक्स मधून तुम्हाला देत आहेत, ते आपल्या खिशातला देत नाहीत। कारण का ज्या वेळेस ते उभे राहिले त्यावेळेस त्यांच्याकडे पण पैसे नव्हते, आज ते फॉर्च्युनर घेऊन फिरतायत। याचा अर्थ काय होतो की तुमच्याकडून लुटून तुम्हाला ते पैसे देतायत। तर आमचं म्हणणं, त्यांच्याकडून पैसे घ्या पण मतदान त्यांना करू नका। आमची खात्री आहे आणि आम्हाला जाणवतं एवढ्या 7 दिवसामध्ये की लोकांचं पण असंच म्हणणं आहे
की आम्ही नक्कीच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे करणार. आम्हाला पण बदल हवाय, कारण का नाही आम्ही यांना कंटाळलो. तर मला वाटतंय नक्कीच बदल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू आहे ती सरकत चालली आहे आणि म्हणून यांचं पैशाचं वाटप जोरात जोरात होत आहे. जसे जसे आता मतदानाचे दिवस जवळ आलेले आहेत, आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्याने ते पैसे देऊन मत विकत घेतले जात आहेत, तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकांना एवढंच सांगेन की बाबांनो, तुमच्याजवळ पैसे आले, लक्ष्मी येते, ती लक्ष्मी घ्या, पण मतदान करताना कोणाला करायचं ते तुम्ही ठरवा. बदल तर नक्कीच हवाय आणि बदल जर घडवून आणला तर आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही तुमच्या घरोघरी येऊ, निवडून आल्यानंतर तुमच्या घरोघरी येऊ, तुम्हाला तुमची विचारपूस करू, तुमचे काय प्रॉब्लेम असते जाणून घेऊ आणि वेळेला ह्या आमच्या मतदारांच्या तुमच्या सगळ्या एरियामध्ये छोट्या 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 शाखा उत्पन्न करू, तयार करू आणि तुमच्या लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करू. आपण पाहून घेतलं की मतदानाचे दिवस आता थोडेच राहिलेले आहेत, त्यानुसार यांनी लोकांना आव्हान केलंय की तुम्ही योग्य ते मतदान करा.